तर बघा आता मी किती ब्लाऊज शिवलेले आहे. तर बघा आता हे कशा प्रकारे ब्लाऊज शिवलेले आहे तुम्हाला माहिती देणार आहे. तर बघा आता हे जे ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट मध्ये ब्लाऊज शिवलेला आहे. ह्याला गोपीबाई पप स्लीव्ह ही शिवलेली आहे पहा. तर हे पहा, हे पण पार्टीवेअर साडी आहे आणि ही छोटी साईज आहे. ब्लाऊजचे पुढे पंचगोळी गळा शिवलेला आहे आणि 3 इंचाची बाही आणि पाठीमागे मटका शेप अशा पद्धतीने दिलेला आहे. तर बघा हे अशा पद्धतीचं ब्लाऊज शिवलेलं आहे. तर बघा ही सुद्धा पार्टीवेअर साडी आहे आणि हे जे ब्लाऊज आहे हे फोरटक्स मध्ये याचं स्टिचिंग केलेलं आहे. बेल्ट विथ फोरटक्स अशा पद्धतीचं आहे आणि हे प्रिन्सेस कट मध्ये कटिंग केलेलं आहे. ही सुद्धा पार्टीवेअर साडी आहे बघा. तर ह्याच्या किनारीला खूप छान अशी कटवर्क डिझाईन आलेली आहे. तर बघा हे अशा पद्धतीने व्यवस्थित शिवून हे असं घेतलेलं आहे. किती छान असं दिसते आणि पाठीमागं सुद्धा इथं कमरेला कटवर्कचीच डिझाईन होती बघा. किती छान पद्धतीने ह्याचं स्टिचिंग झालेलं आहे आणि मटका गळ्याचा असा आकार ह्याचा दिलेला आहे. तर बघा हे पण ब्लाऊज प्रिन्सेस कट मध्ये शिवलेला आहे आणि ह्याला पॅड अटॅच केलेले आहेत पहा. आतील बाजूने बघा पॅड टाकून हे ब्लाऊज असं शिवलेलं आहे आणि ह्याच्या बाहीवरती थोड्याशा अशा चुन्या काढलेल्या आहेत बघा. पप स्लीव्ह थोडीशी शोल्डरवरती थोड्याशा अशा चुन्या काढलेल्या आहेत. तर हे सुद्धा खूप छान अशा पद्धतीचं ब्लाऊज झालेलं आहे आणि ही जे पाठीमागे बघा ट्रेंडिंग साडी आली होती त्या पद्धतीचा कपडा आहे. तशीच साडी आहे पण कलर वेगळा आहे पहा. एक कलर खूप व्हायरल झालेला होता गोल्डन कलर, पण ही वेगळ्या कलरची साडी आहे. तर बघा ह्याचं सिंपल पद्धतीने असं स्टिचिंग केलेलं आहे. त्याच पद्धतीने बघा हे एक ब्लाऊज त्याच पद्धतीने फोरटक्स मध्ये कटिंग केलेलं आहे, स्टिचिंग केलेलं आहे आणि हे ब्लॅक कलरचं कटोरीमध्ये स्टिचिंग केलेलं आहे. हे पण सिंपल पद्धतीने खूप सारे ब्लाऊज बघा मी आता हे शिवलेले आहेत. तर आता भरपूर आता दुसरे पुढे ही ब्लाऊज शिवणार आहे अशा पद्धतीने स्टिचिंग केलेले ब्लाऊज आहे ते दाखवलेलं आहे बघा 2 दिवसामध्ये. आता हे मला स्टिचिंग करायचे आहे. तर बघा आता हे चालू झालेलं आहे ब्लाऊज. तर हे अर्ध शिवून झालेलं आहे आणि आता हे पुढे 5 ब्लाऊज मला शिवायचे आहेत. तर तुम्हाला या अशा पद्धतीने कस्टमर भरपूर यावा असं जर वाटत असेल तर याआधी मी भरपूर व्हिडिओ स्टिचिंग कटिंगचे अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओ जरूर जाऊन पहा आणि तुम्ही माझ्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायला शिका. आणि इथून पुढे व्हिडिओ येत राहतील. थोडासा गॅप झाला होता पण आता इथून पुढे व्हिडिओ मी टाकत राहील. तर नक्की व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.